हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण वैदिक युग याविषयीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर वैदिक युग. तर सुरुवातीच्या वैदिक कालखंडात मगधचा प्राचीन राज्याची राजधानी म्हणून काम करणारे शहर म्हणजे राजगृह. वैदिक पुढे पाहूया. वैदिक प्रशासनाच्या काळात भागदूग म्हणून ओळखले जाणारे अधिकारी महसूल कलेक्टर होते. पुढे पाहूया. पुराणांमध्ये इक्ष्वाकू वंशाच्या राज्यकर्त्यांनी श्री पार्वतीय असे संबोधले आहे. पुढे पाहूया. पाणी ही ऋग्वैदिक संज्ञा व्यापाऱ्यांची आहे. गायत्री मंत्र देवी सरस्वतीला समर्पित आहे. पुढे पाहूया. वैदिक विधींमध्ये होटा ऋग्वेदाशी संबंधित आहे. पुढे पाहूया. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना एकत्रितपणे द्विज असे म्हणतात. पुढे पाहूया. वैदिक काळात गावाचा प्रमुख ग्रामणी होता. न्यायिक कार्यांशी संबंधित ऋग्वैदिक आदिवासी सभा ही सभा होती. पुढे पाहूया. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे 10 राजांची प्रसिद्ध लढाई परुषणी नदीच्या काठी लढली गेली. पुढे पाहूया. सुदास हे भरत घराण्यातील होते. पुढे पाहूया. ऋग्वेदात यव हा शब्द जवासाठी वापरला जातो. वैदिक काळात गाईला अघन्या म्हणून ओळखले जात असे. प्राचीन भारतातील आर्यांच्या उपजीविकेचा प्रमुख स्रोत म्हणजे शेती. पुढे पाहूया. ऋग्वैदिक काळात ज्या अधिकाऱ्याने मोठ्या कुरणावर अधिकार उपभोगला त्याला वज्रपती म्हणून ओळखले जात असे. पुढे पाहूया. यजुर्वेदात यज्ञासंबंधीचे कायदे आढळतात. पुढे पाहूया. भारतीय उपखंडातील लोहाचा सर्वात जुना साहित्यिक संदर्भ यजुर्वेदात आढळतो. पुढे पाहूया. ज्या वेदात जादुई मोहिनी व मंत्राचा समावेश आहे तो अथर्ववेद आहे. आयुर्वेद जीवनाचे विज्ञान बद्दलचा प्रारंभिक उल्लेख अथर्ववेदात आढळतो. अथर्ववेदात प्रजापतीच्या 2 कन्या म्हणून सभा व समितीचा उल्लेख आहे. विदेह माधवीची कथा यजुर्वेदात सांगितलेली आहे. पुढे पाहूया. शतपथ ब्राह्मणात परुषमेध म्हणजे मानवत्यागचा उल्लेख आहे. श्रीकृष्ण हा पहिला उल्लेख चांदोग्य उपनिषदात आढळतो. कठोपनिषदात नचिकेता व यम यांच्यातील प्रसिद्ध संवादाचा उल्लेख आहे. पुढे पाहूया. तमसो मा ज्योतिर्गमय हे उच्चार मूळचे उपनिषदांचे आहे. उपनिषदे हे तत्वज्ञानावरील ग्रंथ आहे. चांदोग्य उपनिषद सामवेदाशी संबंधित आहे. पुढे पाहूया. हिंदू धर्मात 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे आहे. महाभारतानुसार उत्तर पांचालची राजधानी अहिच्छत्र येथे होती. शतसहर्षी संहिता हे महाभारताचे टोपण नाव आहे. नवीन राज्यकर्त्यांनी क्षत्रिय म्हणून त्यांचा पुनर्जन्म दाखविण्यासाठी केलेला विधी किंवा सुवर्णगर्भ हिरण्यगर्भ आहे.
पुढे पाहूया, वैदिक काळातील चतुराश्रमनुसार कौटुंबिक जीवनाच्या कालावधीशी संबंधित संज्ञा गृहस्थ होते. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे. धनुर्वेद हा यजुर्वेदातील उपवेद आहे आणि तो युद्धकलेशी संबंधित आहे. पुढे पाहूया, गांधर्ववेद जो नृत्य व संगीताशी संबंधित आहे हा सामवेदाचा उपवेद आहे. स्थापत्यशास्त्राशी संबंधित असलेल्या शिल्पवेद हा अथर्ववेदातील उपवेद आहे. हिंदू तत्त्वज्ञानाच्या सांख्य शाळेचे संस्थापक वैदिक ऋषी कपिला होते. ऋग्वेद 10 मंडलांमध्ये म्हणजे पुस्तकांमध्ये विभागलेला आहे. ऋग्वेदातील गायत्री मंत्र मंडलातून घेतलेला आहे. मंडल म्हणजेच पुस्तक. पुढे पाहूया, संस्कृत भाषेचे व्याकरण तयार करणारे विद्वान म्हणजे पाणिनी होते. सुश्रुतला शस्त्रक्रियेचे जनक असे म्हटले जाते. वैदिक भारतातील अश्वमेध विधींशी संबंधित प्राणी म्हणजे घोडा होय. सामवेद हे भारतीय संगीत व कलेच्या प्राथमिक स्रोतांपैकी एक मानले जाते. श्लोक सामवेद या प्राचीन ग्रंथात रचले गेले. पुढे पाहूया, गौतम बुद्धांनी अष्टमार्गांचे तत्वज्ञान म्हणजेच 8 प्रकारचे श्लोक मांडले आहे. शस्त्रक्रियेवर आधारित प्राचीन ग्रंथ म्हणजे सुश्रुत संहिता होय. आदिपर्व हे महाभारताच्या 18 पुस्तकांपैकी पहिले ओळखले जाते. तर आदिपर्व हे महाभारताच्या 18 पुस्तकांपैकी पहिले म्हणून ओळखले जाते. ऋग्वेद स्तोत्रांचा किंवा मंत्रांचा संग्रह संहिता म्हणून ओळखला जातो. ऋग्वेद हा 1028 कवितांचा संग्रह आहे. पुढे पाहूया, भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषदातून घेतले गेलेले आहे. वैदिक सिद्धांतानुसार क्षत्रिय किंवा योद्धा शासक पुरुषाच्या हातातून आले. उपनिषदे ही तत्वज्ञानावरील पुस्तके आहे. योगाचा प्रतिपादन पतंजलीने केला होता. चरक संहिता आयुर्वेदाशी संबंधित आहे. तर चरक संहिता हे आयुर्वेदाशी संबंधित आहे. पुढे पाहूया, वसुदैव कुटुंबकम म्हणजे जग हे एक कुटुंब आहे. पाऊस व मेघगर्जनेशी संबंधित वेद देव इंद्र आहे. यजुर्वेदाशी संबंधित आहे. वेदांचे अंग यांना वेदांग असे म्हणतात. 4 वर्णांपैकी पहिला वर्ण ब्राह्मण आहे. पुढे पाहूया, 4 वर्णांपैकी दुसरा वर्ण क्षत्रिय आहे. 4 वर्णांपैकी तिसरा वर्ण वैश्य आहे. 4 वर्णांपैकी चौथा वर्ण म्हणजे शूद्र. तर पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. तर भारतातील सुरुवातीच्या वैदिक लोकांच्या जीवनाचे वर्णन करणारा वेद म्हणजे ऋग्वेद. पुढे पाहूया, ऋग्वेद 10 मंडलांमध्ये विभागलेल्या 1028 स्तोत्रांचा संग्रह आहे. मंडले म्हणजे पुस्तक. तर काळा म्हणजे कृष्ण व पांढरा म्हणजे शुक्ल या यजुर्वेदाच्या 2 श्रेणी होत्या. नंतरच्या वैदिक काळातील नागरांचा देव म्हणजे इंद्र. मनुस्मृती संस्कृतमध्ये लिहिली आहे. सर्वात जुना वेद म्हणजे ऋग्वेद.
पुढे पाहूया, 4 वेदांपैकी सर्वात लहान वेद म्हणजे सामवेद. ऋग्वेदातील स्तोत्रे सूक्त म्हणून ओळखली जातात. ऋग्वेदातील स्तोत्रे सूक्त म्हणून ओळखली जातात. ऋग्वेदात पुढे पाहूया, ऋग्वेदात फक्त एकदाच नाव असलेली नदी म्हणजे गंगा नदी. एखाद्या मुलाला आध्यात्मिक विद्यार्थी म्हणजेच ब्रह्मचारी जीवनात आणणाऱ्या संस्काराला उपनयन संस्कार म्हणतात. पुढे पाहूया, कर्मकांडाशी संबंधित वेदाला यजुर्वेद म्हणतात. ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद यांना संयुक्तपणे वेदत्रयी म्हणतात. अथर्ववेद हा 20 खंडांचा संग्रह आहे. ऋग्वेदातील आयस हा शब्द धातूचा आहे. एकूण वेदांगांची संख्या 6 आहे. मीमांसा सूत्र ऋषी जेमिनी यांनी लिहिलेली आहे. वैदिक धर्माला ब्राह्मणवाद असेही म्हणतात. वैदिक कालखंडातील प्रेमविवाहाला गंधर्व विवाह असे म्हणतात. प्रेमविवाहाला गंधर्व विवाह असे म्हणतात. समान वर्णाने वैदिक रीतीने विवाह करणे म्हणजे ब्रह्मविवाह होय. वैदिक काळात विवाहाच्या प्रकारांची संख्या ही 8 आहे. वैदिक काळात खरेदी करून केलेल्या विवाहाला असुर विवाह असे म्हणतात. वैदिक काळात अपहरण करून केलेल्या विवाहास राक्षस विवाह म्हणून ओळखले जाते. पुढे पाहूया, महाभारतात 18 अध्याय आहेत. प्रसिद्ध महाकाव्य महाभारत वेदव्यास यांनी लिहिले होते. ऋग्वेदातील सर्वात चर्चित नदी म्हणजे सरस्वती नदी होय. राज्याभिषेक सोहळ्याचे तपशील ऐतरेय ब्राह्मणात वर्णिलेले आहे. गोपथ ब्राह्मण अथर्ववेदाशी संबंधित आहे. सप्तसिंधू नावाच्या परिसरात वैदिक आर्यांचे वास्तव्य होते. पुढे पाहूया, झेलमचे प्राचीन नाव विटास्था आहे. सुरुवातीच्या वैदिक काळातील एक श्रीमंत व्यक्ती गोमत म्हणून ओळखले जात असे. ऋग्वेदात दशराज युद्धाचा उल्लेख आहे. नंतरच्या वैदिक काळात प्रामुख्याने शेती, पशुपालन व व्यापारात गुंतलेले वर्ण म्हणजे वैश्य होय. पुढे पाहूया, आर्यांचे मुख्य सामाजिक एकक जन आहे. दुष्ट आत्मे व रोगांपासून बचाव करण्यासाठी जादूटोणा व मोहक वेदांचा समावेश असलेला वेद म्हणजे अथर्ववेद होय. जेमिनी यांनी पूर्व मीमांसा स्कूल ऑफ फिलॉसॉफीची स्थापना केली. पुढे पाहूया, ऋग्वेदात भरतवंशाचा प्रथम उल्लेख आहे. ब्राह्मण, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे 4 आश्रम ब्राह्मणांनी ओळखले आहेत. संस्कृत ही इंडो युरोपियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. बियास नदीचे प्राचीन नाव विपाशा आहे. पुढे पाहूया, भारतीय साहित्यातील वेदांची एकूण संख्या 4 आहे. 10 मंडळे असलेला सर्वात जुना वेद म्हणजे ऋग्वेद. आर्य ग्रंथाची भाषा संस्कृत आहे. उत्तर प्रदेशात हस्तिनापूरची लोखंडी उपकरणे सापडली. ऋग्वैदिक किंवा प्रारंभिक वैदिक कालखंडानुसार नदी देवी सिंधू होती. पुढे पाहूया, ऋग्वेदातील एक स्त्रोत ऋषी विश्वामित्रा व बियास व सतलज नद्यांमधील संवाद प्रस्तुत करते. पुढे पाहूया, अत्री
भारद्वाज, गौतम, कश्यप, भृगु, वसिष्ठ व विश्वामित्र ही 7 गोत्रे आहेत. पुढे पाहूया. लोकांचे संरक्षण करणे व न्याय व्यवस्थापित करणे ही क्षत्रियांची जबाबदारी होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे 4 वर्ण होते. पुढे पाहूया. संगीताशी संबंधित वेद म्हणजे सामवेद. पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूने डुकराचे रूप घेतले. हिंदू देव विष्णूच्या 10 अवतारांपैकी 3रा डुक्कर आहे. द रामायणनुसार रत्नाकर हे वाल्मिकीचे दुसरे नाव आहे. वैदिक स्तोत्रांच्या संग्रहाला संहिता असे म्हणतात. पुरुष सूक्त हे ऋग्वेदातील स्तोत्र आहे. शिषा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष हे वेदांग आहेत. सुरुवातीच्या हिंदू तत्त्वज्ञानाचे निर्धारित केलेल्या जीवनाच्या टप्प्यांची संख्या 4 आहे. ऋग्वेदातील स्तोत्रे सूक्त म्हणूनही ओळखले जातात. पुढे पाहूया. विश्वाचे रक्षणकर्ता व रक्षक मानले जाणारे देव म्हणजे भगवान विष्णू. गीतांचे पुस्तक, मंत्रांचा वेद किंवा गीतांचा योग याला सामवेद म्हणतात. पुढे पाहूया. यज्ञसूत्रांच्या वेदाला यजुर्वेद असे म्हणतात. यजुर्वेदाचे 2 गटात वर्गीकरण केलेले आहे. एक म्हणजे कृष्ण आणि दुसरा म्हणजे शुक्ल. वैदिक देव बृहस्पती हा पृथ्वीस्थानच्या श्रेणीत येतो. एक प्राचीन भारतीय महाकाव्य जे सर्वात प्रदीर्घ महाकाव्य म्हणून ओळखले जाते ते म्हणजे महाभारत आहे. पुढे पाहूया. वैदिक ग्रंथानुसार संग्रहितीसचे कार्य कोषाध्यक्ष रोखपालाचे होते. व्यंकटेश्वर त्याला व्यंकटचलपती, श्रीनिवास व बालाजी असेही म्हणतात. हे हिंदू देव विष्णूचे एक रूप आहे. हिंदू धर्मात अर्थ, काम, धर्म व मोक्ष ही 4 पुरुषार्थ आहेत. पुढे पाहूया. बृहदारण्यक, मुंडक व तैत्तिरीय ही उपनिषदांची उदाहरणे आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञ बी लाल यांनी 1951-52 मध्ये मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर येथे उत्खनन केले. भारतातील वैदिक कालखंड हा 1500 ते 500 ईसापूर्व काळ चालला. पुढे पाहूया. जटिल शब्दांचे स्पष्टीकरण व अर्थ यासाठी ओळखले जाणारे वेदांचे अवयव निरुक्त आहेत. रोगांच्या उपचाराबद्दल सांगणारा वेद म्हणजे अथर्ववेद. भारताच्या राष्ट्रीय चिन्हात देवनागरी लिपीत कोरलेले सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषदातून घेतले आहे. पुढे पाहूया. महाभारतानुसार भीम व हिडिंबा यांचे नातू बर्बरिक होता. महाभारताचे मूळ नाव जयासंहिता आहे. पुढे पाहूया. कठोपनिषदात नचिकेत व यमदेव नावाच्या तरुण मुलांचे संभाषण टिपले आहे. महाभारतात संजयला दिव्य दृष्टी मिळाली होती. पुढे पाहूया. वैदिक काळात राजासाठी धार्मिक विधी पुरोहिताने केले होते. वैदिक काळात तक्षक हा शब्द सुतारांसाठी वापरला जात होता. ज्या यज्ञात घोड्याला मोकळेपणाने भटकायला सोडले जायचे व प्राचीन भारतातील राजांच्या माणसांनी रक्षण केले तो म्हणजे अश्वमेध यज्ञ. ऋग्वेदातील स्तोत्र प्राचीन भारतातील ब्राह्मणांनी वर्ण पद्धतीने औचित्य सिद्ध करण्यासाठी वापरले हे पुरुष सूक्त आहेत. ऋग्वेद स्तुतीच्या
ज्ञानाशी संबंधित आहे. समवेद हा रोग व मंत्रांच्या ज्ञानाशी संबंधित आहे. सामवेद. अथर्ववेद जादूच्या सूत्रांच्या ज्ञानाशी संबंधित आहे. प्रारंभिक वैदिक युगात इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य या देवतांची पूजा केली जात असे. उपनिषदातील उप हा शब्द निकटता दर्शविते. सर्वात जुने उपनिषद बृहदारण्यक आहे. पुढे पाहूया. ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदातील ऐतरेय आरण्यकाच्या दुसऱ्या पुस्तकातील 4थ्या, 5व्या व 6व्या अध्यायातील आहे. उपनिषदे, ब्राह्मण व आरण्यक हे वैदिक साहित्यांचे भाग आहे. ऋग्वेदात 10 अध्याय आहेत, त्याला मंडल म्हणतात. 1028 स्तोत्रे आहेत. पुढे पाहूया. असिकनी नदी सप्त सिंधूचा एक भाग चिनाब नदीचे प्राचीन नाव आहे. हिंदू धर्मात ब्राह्मण देवाला निर्माता मानले जाते. सरस्वती नदीला ऋग्वेदात नदीत्तम म्हणतात. पुढे पाहूया. सुरुवातीच्या वैदिक साहित्यात सर्वात जास्त उल्लेख केलेली नदी म्हणजे सिंधू नदी आहे. सदनीरा वैदिक नदीचे आधुनिक नाव गंडका आहे. पुढे पाहूया. दक्षिण भारताचे आर्यकरण करणारे ऋषी अगस्त्य होते. वैदिक देवतांमध्ये युद्धदेव म्हणून मानले गेले होते ते इंद्र आहे. ऋग्वेद संहितेचे 9वे मंडळ सोमाला समर्पित आहे. ऋग्वेदातील दोन्ही मंडळातील पहिले श्लोक अग्नीला समर्पित आहे. पुढे पाहूया. विष्णूचा सर्वात प्राचीन उल्लेख ऋग्वेदात आढळतो. पुढे पाहूया. वनातील देवी अरण्याईचा आरंभिक उल्लेख ऋग संहितेत आहे. सुरुवातीच्या वैदिक काळात 10 राजांची लढाई परुषणी नदीच्या काठी झाली होती. पुढे पाहूया. प्रल्हाद व त्यांचे वडील हिरण्यकश्यप यांची दंतकथा प्रथम विष्णू पुराणात सांगितली गेली. मनुस्मृतीमध्ये कन्या व तिच्या प्रियकराच्या स्वैच्छिक मिलनातून होणारे विवाहाचे स्वरूप हे 6वे स्वरूप आहे. पुढे पाहूया. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मनवंतर, वंशनुचरित्र हे पुराणातील सूचक आहे. पुराणांची संख्या 18 आहे. महानदीचे पौराणिक नाव वायुपुराणात नीलोत्वला असे होते. गायत्री मंत्र म्हणून प्रसिद्ध मंत्र प्रथम ऋग्वेदात सापडला. ऐतरेय ब्राह्मण महाकाव्य ऋग्वेदाशी संबंधित आहे. प्रकाशित ऋग्वेद संहिता शाकाल शाखेची आहे. पुढे पाहूया. गायत्री मंत्र विश्वामित्रांनी रचला होता. वर्ण हा शब्द प्रथम ऋग्वेदात आला आहे. वर्ण पद्धतीशी संबंधित पुरुष सूक्त मूलतः ऋग्वेदात आढळले. बहुतेक ऋग्वैदिक सूक्ते इंद्राला समर्पित आहे. पुढे पाहूया. लोपामुद्रा ही ब्राह्मवादिनी होती, जिने वेदांची काही स्तोत्रे रचली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.